विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाठ पहिला शिकणार आहोत आणि पाठाचं नाव आहे अडचण. विनय आणि विशाखा दोघे बहीण भाऊ आहेत. विशाखा मोठी तर विनय अगदीच लहान 2 वर्षांचा होता. विनयची आई मुख्य शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर एका पाड्यावर शिक्षिका होती. गाव तसे बरेच आत होते. पक्क्या रस्त्यांचा अभाव होता. जंगली श्वापदांची भीती वाटायची. पण बरीच शेते वाहतीत असल्याने कुणी ना कुणी कायमच शेतात असायचे, त्यामुळे भीती वाटत नसे. विनयचे बाबा मोठ्या पदावर नोकरी करीत होते. ते आठवड्यातून एकदा घरी यायचे. त्यांची नोकरी दुसऱ्या जिल्ह्यात होती. त्या दिवशी वातावरण ढगाळ होते. आईने स्वतःचा आणि विनयच्या सामानाचा डबा भरला. विनयला नेहमीप्रमाणे दूरच्या नातेवाईकांकडे ठेवले. आई लगबगीने शाळेच्या वाटेने निघाली. विशाखाचे बाबा बाहेरगावी नोकरी करायचे, त्यामुळे विशाखाला तिचे बाबा आले की खूप आवडत असे. शिक्षक म्हणून नोकरी करताना बरेचदा शाळा जी पण मिळाली तिथे नोकरी करणे आवश्यक असते. ग्रामीण भागात पूर्वी वाहनांचा तुटवडा असे. वेळेत शाळेपर्यंत पोहोचणे आणि शाळेमधून घरी परतणे हे एक दिव्यच काम होते. त्यात पावसाळ्याच्या दिवसात खूप फजिती व्हायची. आई शाळेला निघाली. आज नेहमीचा ऑटो चालक सुट्टीवर होता. शाळेत पोहोचताच 2 तासानंतर धो धो पाऊस सुरू झाला. संततधार पाऊस सुरू होता. शाळा पक्की सिमेंटची बांधलेली असल्याने पाऊस आत येत नव्हता. 2 शिक्षकी शाळा असल्यामुळे फार सुट्ट्या घेणे शक्य नव्हते. त्यात मुख्याध्यापक गैरहजर असल्याने शाळेत जाणे आवश्यक होते. मात्र शाळेत ये जा करणाऱ्या दोन्ही गोष्टी खूपच कठीण होत्या. शाळेच्या तासिका संपल्या, पण पावसाचा जोर काही ओसरला नव्हता. मुख्याध्यापक सुट्टीवर होते. शाळा बंद करायची वेळ आली, पण बाहेर एकही वाहन मिळत नव्हते. शाळेला टाळे लावले. अंधार अधिकच गडद होऊ लागला. रात किड्यांची किर्र किर्र सुरू झाली. शाळेच्या बाई वरांड्यात उभ्या होत्या. सोबतच काही 5-6 पोरंही होती. न राहून बाई एका विद्यार्थ्याच्या घरी गेल्या. चहाचा घोट घशाखाली उतरत नव्हता, कारण मुलं घरी एकटी होती. बाईंना काही सुचत समजत नव्हते. तेव्हा आता सारखे प्रत्येकाकडे फोनही नसायचे. घरी विचारपूस करणेही कठीण होते. तेवढ्यात ही गोष्ट वाऱ्यासारखी गावात पसरली. गावातील बरीच समजदार मंडळी आली. गावात कोणाकडेही मोठे वाहन नव्हते. पाऊस काही थांबत नव्हता. काहींच्या मते बाईंनी आज गावात थांबावे, हवे तर उद्या सकाळी निघून जावे. पण अडचण मुलांची होती. मुले आईशिवाय दिवसभर राहू शकतील, पण रात्रीची मुले राहूच शकत नाहीत. त्यामुळे विनयची आई घरी जाण्याच्या मतावर ठाम होत्या. गावातील दुचाकी आणल्या. 3 दुचाकी सोबत घेतल्या. बाई एका गाडीवर बसल्या. सगळे धो धो पावसात वाऱ्याच्या वेगाने शहराकडे निघाले. बाईंनी सांगितलेल्या ठिकाणी गाडी उभी केली, पण दोन्ही मुले घरी नव्हते. बाई घाबरल्या. विशाखाचा शोध घेतला तर ती बाजूच्या घरी बसली होती. ती पण लहानच होती. आई दिसल्यावर तिच्या जीवात जीव आला. अंधार झाला, रात्र झाली, पण आई आली नसल्याने विशाखा बेचैन झाली होती. शेजारी चांगले होते. त्यांनी तिला समजावले व घरात थांबवले होते. आई आता विनयच्या दिशेने त्याच गाडीवर गेली. पाहते तर त्या मावशी खूप थकल्या होत्या. विनय किंचाळून रडत होता. विशाखा स्वभावाने थोडी समजदार होती, मात्र विनय खूपच लहान होता. तो खूप रडला. रडून रडून त्याने आकांड तांडव केला. तो काहीच खात नव्हता. मावशी सारख्या कडेवर घेऊन फिरत होत्या. आईला पाहताच तो अजूनच हमसून हमसून रडू लागला. आईलाही अश्रू अनावर झाले. त्या विनयला घेऊन घरी आल्या. त्यांना पोहोचवून दिल्याबद्दल त्यांनी गावकऱ्यांचे आभार मानले. त्या धावपडीत रात्री 10 वाजून गेले होते. आईने चहा ठेवला. नंतर चहा पिऊन गावकरी निघून गेले. गावकऱ्यांचे मनापासून आभार मानले. तो प्रसंग कोणालाच विसरता आला नाही. विशाखाच्या शाळेत शिक्षक दिनाचा कार्यक्रम होता. विशाखा भाषण देणार होती. आईने तिला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची माहिती लिहून दिली. तिने ती पाठही केली. विशाखा मोठ्या उत्साहाने भाषण देत होती. शिक्षण क्षेत्रात सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन 1962 पासून 5 सप्टेंबर हा दिवस आपण भारतीय शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. तर 5 ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन आहे. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी भारताचे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे भूषविली. त्यापूर्वी त्यांनी तब्बल 40 वर्षे तत्त्वज्ञान विषयाचे अध्यापन केले. त्यांच्या योगदानाकरिता त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला. त्यांचा वाढदिवस त्यांच्या विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम शिक्षक दिन म्हणून साजरा केला.
विशाखाचा बोलता बोलता व्यासपीठावर कंठ दाटून आला आणि ती रडू लागली. उत्तम भाषण देत असताना विशाखा का रडते याचा सर्वांनाच प्रश्न पडला. मात्र आपले अश्रू पुसत तिने आईसोबत घडलेला प्रसंग सर्वांना सांगितला. त्यावेळी सर्वांना शिक्षकांच्या कठीण परिश्रमाची जाणीव झाली. शाळा ही मराठी किंवा इंग्रजी कोणत्याही माध्यमांची असली तरीही त्या शिक्षकांना कुटुंबाच्या, सहकारी मंडळींच्या, ग्रामीण भागात गावकऱ्यांच्या मदतीची गरज असते. ज्ञान देणारे गुरु कायमच श्रेष्ठ असतात. असंख्य तडजोडी करीत आपले काम चोखपणे गुरुजन पार पाडतात. आपण त्यांचा मनापासून आदर करायला पाहिजे.